रामकृष्ण हरी. कसे सगळे मस्त. बघा, एक मुलगी असते, एक मुलगा असतो. मुलगी जाते लग्न करून, मुलगा शिकून मोठा होतो. मग आईला किती काळजी असते या शिक्षणाला. आहे आपला मुलगा शिकून लई मोठा व्हायला पाहिजे. किती म्हणजे आई म्हणजे आईचा जीव असतो, जीव प्राण असतो लेकरावर. तर मग जरा उशिरा यायचा, ते मुलगा उशिरा यायचा आणि यायच्या टायमाला देवळात जायचा आणि म्हणायचा, देवळात गेलं तर मला देवच दिसत नाही. मग काय करायला पाहिजे? मग ते म्हणायचा, पोरांना म्हणायचा की बाबा मला देव कसा काय दिसत नाही, आपण तर देवामध्ये जातो, कसं काय दिसत नाही? तर ते मुलगा म्हणला, घरी जाऊन आईला विचार. मग घरी गेला, आई मी देवाला जातो, पाया पडतो, हार फूल चढवतो, मला देव कसा दिसत नाही? म्हणली, बाळा देव तुझ्या शेजारीच आहे, देव तुझ्या अंगसंगच आहे, तू चांगल्या मनाने बघ ना, तुला देव दिसन. मग तो मला उजडून सांग ना, मला खुलून सांग काय बात. मग ती म्हणली, जे आईला जी मानतंय ना तेच देव असतो, आईच आपली देव असते. आई बाप आहेत ना, ते आपले इटल रुक्माईसारखे असतात, तेच आपली रक्षा करतात. मायबाप देव असतो. मंदिरात जा, पाया पडा, हार फूल चढवा, परी रोज तुझी काळजी घेणारी आई असते घरामध्ये. बाळा एकच नंबर म्हणला मुलगा, म्हणला एकच नंबर बोलली आई, तू खरंच तूच माझा देव आहेस. बघा, एखाद्या मुलं लगेच समजून जातात, तरी कोणी बघून साधे आंधळ होते. म्हणून म्हणते, प्रत्येक मुलाने स्वतःच्या आईला बापाला इटल रुक्माईसारखं समजा, तिथंच तुम्हाला देव भेटल. विठ्ठल 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 विठ्ठल. रामकृष्ण हरी. राधा राधा. जय महाराज.